आपण नेपाळमध्ये पाहिलं की कशा प्रकारे जेनझींनी उठाव केलेला होता, वादळ पेटलं होतं आणि त्यांनी तिथे क्रांती घडवून आणली। त्यानंतर नेपाळनंतर एका आणखी देशामध्ये जेनझींनी उठाव केलेला आहे, चक्क राष्ट्रपतीला देश सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे। कुठं ही नेमकी घटना घडलेली आहे आणि नेपाळनंतर कुठे जेनझींनी हा सगळा पराक्रम केलेला आहे तेच या व्हिडिओतून पटकन जाणून घेऊयात। तर काही महिन्यापूर्वी आपण नेपाळमध्ये जेनझींचं प्रोटेस्ट पाहिलं होतं। आता नेपाळ पाठोपाठ आफ्रिकन देश मादागास्करमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। मादागास्करमध्ये मोठ्या संख्येने जेनझी रस्त्यावर उतरले आणि निदर्शने सुरू केली। हिंसक वळण देखील या आंदोलनाला आल्याचं पाहायला मिळालं। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो पाण्याच्या कमतरतेमुळे तरुण संतापले, त्यांनी सरकारचा राजीनामा मागितला। सोबतच मादागास्करमधील काही विरोधी पक्षनेते त्यांनी काही आरोप केले की लष्कर आणि परदेशी राजदूतांनी याला दुजोरा दिला आणि सोबतच नेपाळनंतर दुसऱ्यांदा जेनझी यांना सत्ता परिवर्तनाची जी सुरुवात केली त्याला यश मिळाल्याचं देखील पाहायला मिळालं, कारण मादागास्कर मधले जे राष्ट्रपती होते ते देश सोडून पळून गेले। मादागास्करचे विरोधी पक्षनेते सिटेनी यांनी सांगितलं की रविवारी एक लष्करी तुकडी जेनझी निदर्शकांमध्ये सामील झाली आणि त्यामुळे अध्यक्ष अँड्री यांना देश सोडावा लागला असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे जेनझी हे येत्या उद्याचं भविष्य आहे का, तेच देश घडवतील का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा।